काय आकलन? या चर्चेमध्ये आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं समीर बाकरे जोडले जात आहेत। समीरजी, आपलं स्वागत। जय महाराष्ट्रभर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल। प्रसाद काथे बोलतोय। मला पटकन असं विचारायचं आहे की या निकालाच्या नंतर आत्ताच्या घडीला आपण जर पाहिलं तर प्राप्त स्थितीमध्ये अजूनही संजय राऊत सांगतायत की हा विजय हा ईव्हीएम घोटाळ्याचा आहे। समीरजी, आपला आवाज येत नाहीये। तुमच्याकडचा माईक तुम्हाला सुरू करावा लागेल। आपला आवाज बंद आहे। संजय राऊत आता येतोय। घुमतोय ऍक्च्युली जी हा नाही, मला असं सांगायचं की संजय राऊत काय बोलतात हे महाराष्ट्राने बघितलंय आणि संजय राऊत किती किती दुटप्पी भूमिका घेतात दरवेळेला त्यांना समजतंय। आणि दुसरं कसं आहे, निवडणूक हारली की यांचं असं असतं ईव्हीएम वर रडायचं। हेच संजय राऊत सकाळी बोलले की 120 सीट आम्ही जिंकतोय। तर कुठे बघा, संजय राऊत जे काही बोलतात आहे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे। त्यांचं जे संतुलन आहे हे निवडणुकीचे निकाल पाहून त्यांचं संतुलन कदाचित बिघडलेलं आहे। तर संजय राऊतांच्या बोलण्याला अख्खा महाराष्ट्र सुद्धा काही महत्व देत नाहीये। आणि आज भारतीय जनता पार्टीचं जे प्रचंड विजय झालाय त्याच्यामुळे संजय राऊत अजून फ्रस्ट्रेशन मध्ये आहे। तर मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याकडे विशेष लक्ष देण्यात काही अर्थ नाही। समीरजी, आपण ज्या पद्धतीने दावे या आधी करत होतात तेही घडलेलं नाहीये। तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये 120, 125, 150 असे कित्येक दावे केले होते। इथे 100ची आकडेवारी गाठता गाठता घाम फुटलाय। बघा प्रसादजी, अजूनही निकाल हाती यायचे, बऱ्याचशा ठिकाणी मतमोजणी सुरू आहे। तर आम्हाला अशी निश्चित आशा आहे की आमचा जो स्ट्राईक रेट आहे तो बघा, आम्ही 137 जागा लढून आम्ही 100 वर पोहोचलोय। आता तुम्ही स्ट्राईक रेट बघा किती, 75% वर हा स्ट्राईक रेट आहे। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा जो परफॉर्मन्स आहे तो एकदम म्हणजे असं म्हणू शकतो विशेष परफॉर्मन्स आहे। आणि जेव्हा इतके जण मीडियापासनं तर जे काही मीडिया आहेत, मराठी मीडिया आणि बाकीचे जे लोक होते, इतके नॅरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न केला तरी भारतीय जनता पार्टी 100चा आकडा गाठते आहे। मला असं वाटतं महायुती म्हणून आपण 135 ते 140च्या मध्ये नक्की जाऊ। आणि हा मुंबईकरांचा विकासाचा विजय आहे। भाषावाद करायचा, प्रांतवाद करायचा, याच्या लोकांना हिंडवायचं, याच्या व्यतिरिक्त उभाटा सेनेकडे काही नव्हतं। त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की यांच्याकडे काय करत होते, संजय राऊत काय बोलत होते की आम्ही 10 मिनिटात मुंबई बंद करू। आदित्य ठाकरे देवेंद्रजींची नक्कल करत होते। राज ठाकरे परप्रांतीयांना अशा शिव्या देत होते की जे आपण चॅनलवर डिस्कस पण नाही करू शकत। तर 25 वर्ष केल्यानंतर तुम्हाला नकला कराव्या लागतात आहे, तुम्हाला शिव्या द्याव्या लागतात आहे। याचाच अर्थ असा आहे की तुमच्याकडे दाखवण्यासाठी एक सुद्धा काम नाहीये। आणि तिकडेच देवाभाऊंचं जे काम आहे ते मुंबईकरांनी 10 वर्षात पाहिलेलं आहे। मुंबईकरांनी पाहिलाय कोस्टल रोड कसा झाला, मेट्रो कशी झाली, एलिव्हेटेड कॉरिडॉर कसे झाले, बीडीडी चॉळमध्ये लोकांना घरं मिळाली आहे। तर हा जो एकीकडे विकासाचा आणि याचा अजेंडा आहे, दुसरीकडे कन्फ्युजन, करप्शन आणि नौटंकीचा अजेंडा आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांनी एकदम चांगला निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड विजय दिलवलाय। समीरजी, आपला संपर्क बाधित होतोय। आपण पुढच्या एका बातमीकडे वळतोय, मग थोड्या वेळाने परत आपल्यापर्यंत येतो। आणि पुढची बातमी ही मुलुंडमधून आहे। प्रभाग क्रमांक 107 मधून भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या विजयी झालेले आहेत। 14,000 मतांनी नील सोमय्या यांनी विजय संपादन केलेला आहे। आपण बघतोय की मुंबईमध्ये सर्वात मोठ्या मतांनी जर कोणाचा विजय झाला असेल तर नील किरीट सोमय्या यांचा विजय झालेला आहे। आणि आपल्या सोबत थेट आता भाजपचे नगरसेवक जे सर्वात मोठ्या मतांनी जिंकून आलेले आहेत, त्यांनी त्यांचा मुलुंड हा गड सुद्धा राखलेला आहे। नील किरीट सोमय्या, आपण थेट त्यांच्याशीच बोलणार आहोत। सर, सर्वात पहिल्यांदा तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा की तुम्ही एवढ्या मोठ्या मतांनी जिंकून आलात। अपेक्षा होती की एवढ्याच मोठ्या मतांनी जिंकून याल की याही पेक्षा जास्त अपेक्षा होती? मला आपल्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर विश्वास होता, मित्र पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर विश्वास केला आणि आपण आपल्या लोकांवर विश्वास केला की काय चमत्कार घडू शकतो हे आपण आजच्या निवडणुकीत बघूच शकता। महायुतीच्या प्रामाणिक प्रचाराने आणि प्रामाणिक मेहनतीने मुलुंडकरांनी प्रेम आमच्यावरती परत सोपवलं आहे आणि आम्ही मुलुंडची निरंतर सेवा करायला पुन्हा एकदा सज्ज झालो आहोत। मिशन आणि प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची मेहनत आणि त्या मेहनतीला प्रतिसाद देऊन प्रेम करणारे मुंबईकर, ह्याच्यानीच एवढी मोठी लीड ही शक्य होते। बघा, आक्षेप घेण्याचा अधिकार सर्वांचा असतो,
पण तो काल्पनिक आक्षेप असला की प्रशासन समजतं की या माणसाला वेळ वाया घालवायचा आहे, तर प्रशासनाने बरोबर उत्तर त्यांना दिलेलं आहे. दरम्यान या विजयाच्या निमित्तानं मंत्री पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश मुख्यालयामध्ये झालेल्या जल्लोषामध्ये सहभाग घेतला आणि जनतेनं विकासाला कौल दिलेला आहे असं म्हणत त्यांनी विजयाचं श्रेय फडणवीस यांना दिलंय. आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पंकजा मुंडेंशी काही वेळापूर्वी संवाद साधला. महानगरपालिकेचा निकाल आज समोर आलेला आहे आणि पुन्हा एकदा मोठा भाव भाजप ठरलेला आहे आणि आपल्यासोबत आता पंकजा मुंडे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, महानगरपालिकेचा निकाल समोर आलेला आहे, पुन्हा एकदा भाजपने मोठा भाऊचा मान ठेवलेला आहे. काय भारतीय जनता पार्टीने मान ठेवला म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीने ज्या मतदारांनी मत दिले त्यांनी मान ठेवला. आम्ही जे विकास केला, जे विकास बोललो ते करून दाखवलं, त्याबद्दल आम्हाला मतदारांनी असं नाहून घातलेलं आहे. आणि सगळ्या राज्यभर, मुंबईत तर आम्ही लिडिंग आहोतच, आज अजून काउंटिंग बाकी आहे, पण सर्व राज्यभर आम्ही सगळ्यात नंबर 1 पक्ष आहोत, याचा मला आनंद आहे. ताई, 21 महानगरपालिकेवरती महापौर भाजपचा बसणार आहे, कसं वाटतं? आनंद वाटतोय. यश भाजपला एवढं घवघवीत मिळालं हे पूर्णतः भाजपच्या कार्यकर्त्यांचं श्रेय आणि आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विकासाचा अजेंडा सोबत घेऊन संयमाने आणि कन्सिस्टंटली काम केलं हे संपूर्ण श्रेय आहे त्यांचं सुद्धा. आणि त्यांनी जेन झीला अप्रोच केलं, यूथला अप्रोच केलं, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना आपले विषय पटवून दिले आणि मला वाटतं जो फर्स्ट टाइम वोटर होता तो सुद्धा भाजपकडे वळला असं म्हणायला हरकत नाही. ताई, 25 वर्ष मुंबईमध्ये ठाकरेंचं राज्य होतं, त्याला स्वतः मोडीच काढलेलं आहे पूर्ण भाजपने. मी त्याला तसं बघत नाही. मी कोणाला हरवलं ह्याच्यापेक्षा आम्ही जिंकलो ह्याच्यात आनंद मागते. कोणाला मोडीत काढणं असा विचार करण्यापेक्षा आम्ही विचार सगळे बाजूला ठेवून आम्ही विकासाला पुढे प्राधान्य दिलं आणि त्याला यश मिळालं असं. पण एक रेकॉर्ड मुंबईमध्ये बनवलं, 100चा आकडा हा पहिल्यांदा गाठणार आहे पहिले मुंबई महानगरपालिकेसाठी. आता आय होप आम्ही आता तिथे पोचलोच आहोत. आता ते स्थिर राहावं, सगळे शेवटचे आकडे आम्ही वाट बघतोय. पण सिंगल लार्जेस्ट आम्ही राहिलेलो आहोत, ह्याच्यात काही वादच नाही. आणि मुंबईमध्ये हे यश आम्हाला मिळालं हे खूप खूप एक चांगलं संकेत आहे असं मला वाटतं. 2 भाऊ एकत्र आलेले होते भाजपला मात देण्यासाठी, पण दोघांचा पराभव या ठिकाणी उडवलेला आहे भाजप. मी परत म्हणते की आम्ही आमच्या विजयावर आनंदित आहोत, कुणाच्या पराभवावर आनंदित नाही. काय सांगाल आता नागरिकांना? काय आभार मानेन मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व मतदारांचे आभार मानेल की त्यांनी विकासाची बाजू लावून धरली आणि विकासाचा विजय करण्यासाठी मतदारांनी पुढाकार घेतला. त्याने देवेंद्र फडणवीस आणि विकासाचा मुद्दा हा समोर आणलेला होता, तोच विकास आता पूर्णपणे हे झाला आहे. हो, अगदी देवेंद्रजींनी एकदम पॉझिटिव्ह अप्रोच केला, चांगला प्रचार करताना आपले मुद्दे मांडले आणि टीका टिप्पणी न करता सकारात्मक प्रचार केला आणि त्याचा नक्कीच चांगला फायदा झाला, चांगलं मत लोकांच्या मनात निर्माण झालं. थँक्यू. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विकासाचा हा मुद्दा मजबूतपणे मांडलेला होता आणि त्याच विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी हा विजय मिळालेला आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र, मुंबई. आपण परत एकदा समीर बाकरे यांच्यापर्यंत जातोय. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं या चर्चेमध्ये ते सहभागी झालेले आहेत. समीरजी, मला थेट विचारायचं आहे, आकडा अजूनही 100ला स्पर्श करत नाहीये, अगदी 99 पर्यंत जाऊन आला, पण हा आकडा एकदाही 100ला स्पर्श करताना दिसलेला नाही. तुम्ही ज्या पद्धतीनं विकासाची भूमिका घेऊन मुंबईमध्ये उतरलात, थोडं जर हिंदुत्वाकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित 100 पार करून एव्हाना गेला असतात, हे नाही वाटत आपल्याला? नाही प्रसादजी, बघा 99 असो किंवा 100 असो, हे आमचं जे यश आहे खूप मोठं आहे. आज तुम्ही बघा, हिंदुत्व किंवा विकास हा आम्ही कुठेच सोडला नाही ना. हिंदुत्वावरही आमचा विचार सतत येत होता बाहेर आणि विकासावरही आहे. तर पहिले तर देवेंद्रजीच्या नेतृत्वात जे आम्ही विकासाचं राजकारण करतोय पूर्ण महाराष्ट्रात, तर विकासाचा अजेंडा आम्ही पहिले ठेवला. कारण मुंबईकर 25 वर्षापासून या उभाटाच्या कार्यभारावर एकदम त्रस्त होते आणि त्यांना आज आपल्या बेसिक गोष्टींसाठी पण लढावं लागत होतं. पावसाळ्यात पाणी साचतंय, रस्त्यात खड्डे आहे. तर मला असं वाटतं की हिंदुत्व तर आम्ही जपलेलंच आहे आणि आमचं हिंदुत्व व्यापक आहे. याच्यात असं नाही आहे की समाजाचा कोणता एक व्यक्ती आहे त्याला आम्ही एक्सक्लूड करतोय. पण जिथे आम्हाला ठामपणे सांगायचं होतं की आम्ही मराठी मेयर करू, हिंदुत्ववादी मेयर करू, हे आम्ही सांगितलेलं आहे. आणि मला निश्चित आशा आहे की आम्ही 100चा आकडा नक्की पार करू आणि भारतीय जनता पार्टी देवेंद्रजीच्या नेतृत्वात आणि मोदींच्या नेतृत्वात
हिंदुत्वात हा आमचा कणा आहे, म्हणजे हिंदुत्वाशिवाय तर भारतीय जनता पार्टीचं एक्झिस्टन्सच नाहीये. तर हिंदुत्व पण तेवढ्याच जोरात आहे आणि विकास पण तेवढ्याच जोरात आहे. प्रधानमंत्री जसं म्हणतात ठीक की ठीक, याच्यावर विकास बोलत पण राहू. एक विकास नवीन होतो. बातमी येते पुढची, तो तपशीलवार आधी एकदा जाणून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. समीरजी, जी आकडेवारी हाती येते त्यानुसार मुंबई ही एमआयएमची मनसेपेक्षाही चांगली कामगिरी दिसते. मुंबईमध्ये एमआयएमचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 136 मधून एमआयएमचे जमीर कुरेशी विजयी झाले. प्रभाग क्रमांक 145 मधून एमआयएमच्या खैरुनिसा हुसेन विजयी झालेले आहेत. च्या बाबतीत तुमच्या जे सभा व्हायची त्या सभेमध्ये फक्त एमआयएम ओवैसी इम्तियाज जलील, आता लोकांनी तुम्हाला उत्तर दिलेले आहे. आणि ज्या बाबतीत तुम्ही बोलायचे ना की एमआयएम जातीवादी पार्टी आहे, आज हिंदू महिलांनाही सुद्धा आम्ही निवडून आणलेले आहे, दलित समाजाचे लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे, एसटी समाजातील लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे. हे सामान्य लोकांचा यश आहे आणि आम्ही या लोकांना ज्यांनी आम्हाला या स्थानावर पोहोचवलेलं आहे त्यांना धन्यवाद देतो. ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये यश संपादन केलं हा भाग एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश मुख्यालयामध्ये जल्लोषात सहभागी होण्यासाठी पोहोचले तेव्हा ते म्हणाले आहेत की विजय भाजपाचा विकासामुळे झालाय आणि मोदींच्या आशीर्वादानं झालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तिथे असलेल्या मुंबई भाजपाच्या अध्यक्षांबरोबरच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनाही आणि तसंच आशिष शेलार यांनाही मिठाई खायला घालून आनंद व्यक्त केला. पंकजा मुंडे यांनाही त्यांनी पेढा भरवला. यानंतर एक भला मोठा गच्च हार हा देवेंद्र फडणवीस, अमित साटम आणि रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात घातला गेला. ती दृश्य आपण पाहतो आहोत. या प्रसंगी मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, पंकजा मुंडे, प्रसाद लाड, भाई गिरकर ही मंडळी उपस्थित होती. आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय. आमचं हिंदुत्व संकुचित नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. हिंदुत्व आणि विकास वेगवेगळा नाही, आम्हाला विजयाचा उन्माद नाही असंही फडणवीस म्हणाले. आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाही आहोत, आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत. आमच्या हिंदुत्वामध्ये सगळ्यांचा समावेश आहे. जो जो या भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो, भारतीय प्राचीन जीवन पद्धतीला जो आपली जीवन पद्धती मानतो, त्याची पूजा पद्धती काही असली तरी त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक व्यापक अशा प्रकारचं जनसमर्थन हे आपल्याला मिळालेलं आहे. दरम्यान या निमित्तानं चर्चेसाठी आपल्यासोबत समीर बाकरे आहेत. मला समीर बाकरे यांच्यापर्यंत पोहोचायचंय आणि विचारायचंय की आता तुम्ही भाषणांमध्ये जेवढ्या जोरजोरात हिंदुत्वाचा मुद्दा मांडताय, थोडा आधी नव्हता होता का मांडायला? याआधी प्रचारामध्ये हा मुद्दा आला तो केवळ मराठी मुसलमान होणार, मराठी महापौर होणार का मुसलमान महापौर होणार इथपर्यंत होता. पण आता जिंकल्यानंतर हिंदुत्व आठवतंय, जिंकायच्या आधी हिंदुत्वाच्या ऐवजी तुम्हाला फक्त विकास आठवत होता. बघा, मला असं म्हणायचं आहे की हिंदुत्व भारतीय जनता पार्टीचा कणा मी पहिले सांगितलंय. आणि आज मला सांगा, उबाटानी जी आयडिओलॉजी आपली सोडली 2019 मध्ये, त्याच्यानंतर त्यांची हे हालत झाली आहे. विधानसभामध्ये पण पहा तुम्ही किंवा आपल्या आताच्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये पहा, त्यांना कुठे लोक हे करतात आहे. हिंदुत्ववादी तर पूर्ण देश हिंदुत्ववादी भारतीय जनता पार्टी सोबत आहे. आणि मुंबईमध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो, हिंदुत्व आम्ही कधीच सोडलेलं नाहीये. देवेंद्रजींनी आता तुम्ही दाखवलं, हिंदुत्व आमचं व्यापक आहे, समाजाला धरून चालणार आहे. आमची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचाही हाच विचार आहे. तर 100 वर्षापासून आम्ही जो विचार घेऊन पुढे जातोय, जनसंघाच्या कार्यकाळापासून पण भारतीय जनता पार्टी, तर मला नाही असं वाटत की कुठेच आम्ही हिंदुत्व सोडलं.
मुंबईला विकासाची गरज होती. मुंबईला राज्यात आमचं सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे. आज मुंबईमध्ये जे पालिकाच्या निवडणुका होत्या त्याच्यासाठी आज जो मुद्दे होते लोकांचे, ते बेसिक मुद्दे होते की ड्रेनेजचे होते, रस्त्याचे होते. त्यांना समीरजी थोडं थांबवतो चर्चेला. आता हिंदुत्वाचा विषय निघालाय म्हणून आणखी एका वेगळ्या टप्प्यावर नेतो. MIMचे 4 जण मुंबईमध्ये निवडून येतात. आपल्याला ही धोक्याची घंटा वाटते का? बघा, MIMचे निवडून येतात. तसंच आज तुम्ही पाहिलं की उबाटामध्ये पण जो प्रचार होतोय की गल्लोगल्लीमध्ये असा प्रचार झाला की जे मस्जिदीवरचे भोंगे आहेत ते जे बंद झाले ते आमची सरकार आलं तर म्हणजे BMC मध्ये आम्ही आलो तर आम्ही ते परत चालू करू. तर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं, मी सांगतो की मुंबईमध्ये लागून चालन जे मतदारांचं चालू आहे, मुस्लिम मतदारांचं, त्याच्यात समाजवादी पार्टी असो, MIM असो, उबाटा पण पुढे मागे नाही राहिलाय. आज मला पण असं वाटतं की आज मी तुम्हाला एका याचं 135 वॉर्डाचं उदाहरण देतो जिथे नवनाथजी निवडणूक लढवत होते. तिथे मी स्वतः 15-16 दिवस तिथे होतो. त्याच्यामध्ये आज असं झालंय की तिथे 38% मुसलमान मतदार आहे. पण तरी पण भारतीय जनता पार्टी जी निवडणूक पहिल्यांदा लढवत होती ती मोठ्या मताधिक्याने जिंकली आहे. जवळपास 1800 मतांनी नवनाथजी जिंकले आहे. तर मला असं वाटतं की जे मुसलमानांना सुद्धा समजलेलं आहे की आज जो विकास आहे तो फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते आणि हिंदुत्ववादी विचार. पण मग समीरजी, आपल्याला असं वाटतंय की नवनाथ बन यांना मुसलमानांनी मतदान केलंय म्हणून ते जिंकलेत? आपण आकडे थोड्या दिवसांनी तपासून पाहू. पण तुम्ही एवढं ठामपणे सांगताय की मुसलमान भाजपाला मतदान करायला लागलेत? बघा, आज कसं आहे की विकास हा कोणाला नको आहे, तो हिंदू असो किंवा मुसलमान, विकासासाठी तर प्रत्येक जण तयार आहे. आणि नरेंद्र मोदीजींच्या किंवा देवेंद्रजींच्या अशा एकही योजना नाही आहे की ज्या धर्मावर आधारित आहे. घरांची असो किंवा नळ पाण्याची असो, सगळ्यांचा फायदा होतोय. तर लोकांना हे कुठेतरी कळतंय की हे आमची दिशाभूल करून आणि हिंदू मतांचं ध्रुवीकरण करायचा जो प्रयत्न होता उबाटाकडनं तो हाडून पाडला गेलाय. मुसलमानमध्ये पण आज त्याचे जे ध्रुवीकरणाचा प्रयत्न होतोय. MIM 4 सीट इथे जिंकल्या, पण आम्हाला आजही विश्वास आहे की समाजाचा जो प्रत्येक घटक आहे तो भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी निगडीत झाला पाहिजे आणि तेव्हा समाजात परिवर्तन होईल. नाही तर असं आहे की आज विघटनकारी शक्ती ज्या आपल्या देशात तोंड काढू पाहतात आहे त्यांच्यासाठी हे उत्तर आहे की मुंबईपासून तर प्रत्येक मोठ्या शहरात आज भारतीय जनता पार्टीची ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. जनता भारतीय जनता पार्टी. समीरजी येतो आपल्यापर्यंत, एक पुढचा तपशील बघू आणि लगेचच परत येतोय. यानंतर आपण एक सविस्तर वृत्तांत बघणार आहोत. मुंबई महापालिकेसह अन्य सर्व महापालिकांच्या निकालामध्ये एक गोष्ट समान आहे, भाजपचं यश. या यशाचं सर्वाधिक श्रेय जातं एका व्यक्तीला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 2024च्या विधानसभा निवडणुकांपासून फडणवीसांनी लावलेला धडाका महापालिका निवडणुकीत सुद्धा कायम राहिला. नेमकं फडणवीसांनी हे यश कसं खेचून आणलं त्या संदर्भातला हा वृत्तांत बघूया. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सर्वात लोकप्रिय नेते. अभ्यासू, कष्टाळू, शांत स्वभावाचे आणि मनमिळाऊ, हे सर्व गुण तर त्यांच्या कामी आलेच, पण त्यासोबत आणखी एक गुण फडणवीसांमध्ये आणि तो म्हणजे सातत्य. प्रशासनाचं काम असो किंवा पक्षाचं, परदेश दौरे असो किंवा निवडणुकीचा प्रचार, फडणवीस सातत्यानं मेहनत करतात. आली लहर, केला कहर आणि मग गायब महिनाभर असं त्यांच्याबद्दल कधीच घडत नाही. आता मुंबई महापालिकेचं उदाहरण घ्या. मुंबई महापालिकेत भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवणं ही सोपी गोष्ट अजिबातच नव्हती. जी महापालिका गेल्या 35 वर्षांपासून शिवसेनेकडे होती ती फडणवीसांनी एक हाती भाजपकडे खेचून आणली. या मागे होतं अनेक महिन्यांपूर्वी सुरू झालेलं नियोजन, मनुष्यबळाची तैनाती आणि रणनीतीची आखणी. बरं, एवढ्यावरच थांबून चालत नाही. आखलेल्या रणनीतीची अंमलबजावणी होते की नाही यावर बारकाईनं लक्ष द्यावं लागतं आणि तेही दररोज. इतरांच्या प्रचारावर तर त्यांचं सातत्यानं लक्ष होतं, पण स्वतः सुद्धा प्रचंड मेहनत घेतली. दिवसाला 5 ते 8 सभा, एकूण सभा आणि रोड शो 37, जाहीर मुलाखती 6, माध्यमांना मुलाखती 33. या सगळ्याचं फळ म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. फडणवीसांच्या दृष्टीनं या निकालाचा अर्थ नेमका काय आहे यावर एक नजर टाकूयात.
महाराष्ट्राचं राजकारण आपल्या भोवतीच फिरतं हे फडणवीसांनी पुन्हा दाखवून दिलं. दोन्ही ठाकरे, शरद पवार, अनेक ठिकाणी अजित पवार या सर्वांशी एक हाती झुंज दिली. मुंबई महापालिकेत भाजप प्रणित सत्ता आणणारे फडणवीस हे भाजपचे पहिलेच नेते ठरलेत. भाजपची स्थापना झाल्यापासून बीएमसीत पहिल्यांदाच भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. पुणे पिंपरीत पवार काका पुतण्याला शह दिला. एकाही मोठ्या महापालिकेत भाजपचा पराभव झाला नाही. राज्यभरातल्या मनपा जिंकताना नागपूरच्या बालेकिल्ल्याकडे दुर्लक्ष केलं नाही. 2014 पासून सत्तेत आल्यावर 2024च्या लोकसभेचा अपवाद सोडला तर फडणवीसांनी आपल्या पक्षाला प्रत्येक निवडणूक जिंकून दिली. मग ती 2019ची विधानसभा असो, 2024ची विधानसभा असो, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका नगर परिषदा निवडणुका असो किंवा आताची महापालिका निवडणूक असो, फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाला कधीच निराश केलं नाही आणि म्हणूनच ते पुन्हा एकदा राजकारणातले धुरंधर ठरलेत. अमेय चुंभेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. समीर बाकरे यांच्यापर्यंत पोहोचूयात. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून आपल्या सोबत आहेत. समीर बाकरे, एक मेहनत घेणारा नेता, कष्ट करणारा नेता आणि सातत्य राखणारा, तो सुद्धा परिश्रमामध्ये सातत्य राखणारा नेता म्हणून फडणवीसांची ओळख आहे. मला विचारायचं आहे की या क्षणाला आता पुढच्या टप्प्यामध्ये फडणवीसांचं कोणतं मार्गदर्शन मुंबई महानगरपालिकेवर राहणार आहे, कसं लक्ष राहणार आहे? बघा प्रसादजी, देवेंद्रजी, तुम्ही बघत असाल तर गडचिरोलीचा जो विकासाचा त्यांनी ध्यास घेतलाय तसाच त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचा ध्यास घेतलाय. म्हणजे जो गडचिरोली जिल्हा शेवटचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा तो आता पहिला जिल्हा होणार आहे. इतका विकास देवेंद्रजी गडचिरोलीकडे स्वतः लक्ष देतात. महाराष्ट्राचा असा एकही एरिया नाहीये जिथे देवेंद्रजींचा विकासाकडे लक्ष नाहीये. त्याच्यामुळे कसं आहे, 24 तास काम करणारा नेता आहे. त्यांना स्वतःला पूर्ण विकासाचं गव्हर्नन्स समजतं, ऍडमिनिस्ट्रेशन समजतं. त्यांचं ध्येय क्लिअर आहे, विजन क्लिअर आहे आणि त्यांच्या भोवती कोणताही त्यांच्यावर आरोप नाही आहे. ना त्यांना कधी भ्रष्टाचारावर त्यांचे आरोप झाले, ना परिवारवादाचे आरोप झाले. तर मला असं वाटतं एक विजनरी लीडर जो असतो, एक महाराष्ट्रासाठी एक म्हणजे सौभाग्याची गोष्ट आहे की देवेंद्रजींसारखा नेता आज या परिस्थितीत आपल्याला लाभलेला आहे, जो प्रत्येक क्षेत्राचा विकास करतो. तुम्ही बघितलं असेल की आतापर्यंत जे काही राजकारणी महाराष्ट्रात आले, अपोजिट काँग्रेसचे असो किंवा उभाटाचे असो, त्यांना फक्त कोणत्या तरी एका रिजनचा विकास करायचा होता किंवा तिथे सगळे फंड्स डायव्हर्ट करायचे होते आणि ज्या मूळ समस्या होत्या त्यांनी त्याला कधीच हात नाही घातला. देवेंद्रजींचा असा हातखंड आहे की त्या ज्या मूळ समस्या आहेत त्याच्यापर्यंत ते खोलात जातात आणि त्याच्यावर निर्णय घेऊन ताबडतोब एक्झिक्युशन करतात. म्हणजे भूमिपूजन करून त्याच गोष्टीचं इनॉग्रेशन पण करतात. तर मला असं वाटतं की देवेंद्रजी मुंबईत खूप जास्ती आता सध्या विकासाचं काम तर सुरूच आहे, पण जे महापालिकेच्या हद्दीत येतं त्या गोष्टींवर आता देवेंद्रजी विशेष कॉन्सन्ट्रेट करतील. मुंबई हे फिनटेक कॅपिटल आणि ग्लोबल कॅपिटल होत आहे, त्याच्याकरता लागणाऱ्या सुविधा देवेंद्रजी निश्चित तयार करतील. तो सांडपाण्याचा प्रश्न असो, कचऱ्याचा प्रश्न असो, अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न. समीरजी, यावर बोलू, पण एक पनवेल मधली बातमी आहे भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातली आहे, ती आधी ऐकूया. पनवेलमध्ये मनपामध्ये भाजपचंच पुन्हा एकदा वर्चस्व दिसलेलं आहे. पनवेल मनपामध्ये पुन्हा एकदा भाजपचं वर्चस्व दिसलेलं आहे. एकंदरीत पनवेलमध्ये जो जल्लोष झाला त्याची ही दृश्य आपण बघतोय. भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव केला, त्याची ही दृश्य. गुलाल उधळला, एकमेकांना मिठाई भरवली आणि सगळ्या उमेदवारांचं कौतुक यावेळी करण्यात आलं. पनवेलमधली ही दृश्य आपण बघतोय. बातमी संभाजीनगरमध्ये आहे, जिथे भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंतचं सर्वाधिक उत्तम यश प्राप्त केलंय. मात्र तिथे भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आलेले उमेदवार भगवान घडामोडे पराभूत झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपाचे 4ही उमेदवार विजयी झाले आहेत. मुंबई मनपा 38 मधून मनसेच्या सुरेखा परब विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 74 मधून मनसेच्या विद्या आर्या यांनी विजय मिळवला. या निमित्ताने एकदा पटकन चर्चेच्यासाठी आपण आता वळूयात परत समीर बाकरे यांच्यापर्यंत. समीरजी, मुंबईच्या बाहेरही भारतीय जनता पार्टीनं यश मिळवलं आणि खास करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका इथे दोन्ही पवारांना धूळ चारली. काका पुतणे एकत्र येऊनही
यश त्यांच्या नशिबात आलं नाही, त्यांच्या पदरी पडलं नाही? बघा प्रसादजी, महाराष्ट्राचा विकास जो देवेंद्रजी करतात आहे ते पुणे किंवा पिंपरी चिंचवड इथले पण जे प्रॉब्लेम्स होते ते देवेंद्रजी मोठ्या उत्साहाने आणि शिताफाईने सॉल्व्ह करतात. तिथे पुण्यात इतका मोठा ट्रॅफिकचा इश्यू होता. पुणे मेट्रो जेव्हा देवेंद्रजींनी हातात घेतली, तुम्हाला आठवतं राज ठाकरेंनी काय स्टेटमेंट केलं होतं की पुण्यात मेट्रोची काय गरज आहे, इथे तर लोक कधीच मेट्रो यूज नाही करणार. आणि आता असं आहे की पुण्यातली जी मेट्रो आहे ती खचाखच भरून जाते. तर देवेंद्रजींना या शहरी विकासाचा अनुभव आहे आणि त्यांना गव्हर्नन्स समजतं. त्याच्यामुळे कसं आहे, पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे असो किंवा बाकीच्या जागा असो, त्यांना हे माहिती आहे की ट्रिपल इंजिनचं सरकार आलं तर आपल्या क्षेत्रात जास्ती विकास होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडकरांनी आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्रजींवर जो विश्वास दाखवलाय, एक महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक नेता आहे की आजपर्यंत गेल्या 30 ते 35 वर्षात असा कोणीच नेता नव्हता की ज्याच्यावर महापालिकापासून म्हणजे आपल्या विधानसभामध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा इतका प्रचंड जनतेचा विश्वास आहे. आणि हा विकासाचा अजेंडा आहे, हा एक्झिक्युशनचा अजेंडा आहे. आणि हा त्यांचं जे विजन आहे, म्हणजे ग्रोथ करायची, विजन द्यायचं आणि ते एक्झिक्युशन करायचं, म्हणजे तिन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये आहे. प्रचंड क्षमतेचा नेता आहे. मी स्वतः नागपूरवरून येतो, देवेंद्रजींच्या बरोबर गेले 30 वर्ष मी काम करतोय आणि त्यांचं आज मी नगरसेवक ते आज मुख्यमंत्रीचा हा प्रवास बघितलेला आहे. प्रत्येक वेळेला त्यांनी प्रिन्सिपल्सवर राहिले, कधी पण त्यांनी जनतेशी संवाद सोडला नाही आणि जनतेचे प्रश्न मग मार्गी लावण्यासाठी ते कुठल्याही लेवलला जाऊन मेहनत करतात. तर मला असं वाटतं पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे असो, इथल्या पण जनतेला कळलंय की जर आज आपला विकास करून घ्यायचा आहे तर आज तुम्ही प्रसादजी पहा नागपूरमध्ये आज 5 वर्षापूर्वी समीरजी नागपूरपर्यंत जाऊयात. एकदा पुण्याची बातमी आणखीन आपल्या पुढे एकदा ती पाहूयात. आधी अगदी पुण्याचा तपशील आपण बघूयात. काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 13 मधून शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा विजय झाला. अरविंद शिंदे यांच्यासह काँग्रेसचे आणखीही 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नेत्यांनी जल्लोष केलाय. मनपातल्या विजयानंतर मंत्री आणि खासदारांनी यावेळी ठेका धरल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा जल्लोष भाजपने केला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री राहिलेले डॉक्टर भागवत कराड आपल्याला आता संभाजीनगरच्या जल्लोषामध्ये दिसले. त्यांच्या सोबत अतुल सावे सुद्धा आहेत. अतुल सावे महाराष्ट्रातले मंत्री आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. ठाकरे गटाच्या पद्मजा चेंबूरकर या विजयी झालेल्या आहेत. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 196 मधून त्यांनी आपला विजय नोंदवलेला आहे. मुंबईतल्या एका महत्वाच्या प्रभागाच्या संदर्भातला हा तपशील आपल्या समोर येतोय. पद्मजा चेंबूरकर यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी परिसरामध्ये जल्लोष केला. त्याची ही दृश्य. पुणेकरांना गुंड प्रतिनिधी हवेत का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी सध्या परिस्थिती आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींचा निवडणुकीत विजय झालाय. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर दोघींचाही विजय झालेला आहे. दोघींनी जेलमधून निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीनं त्यांना उमेदवारी दिलेली, ज्याच्यावरून प्रचंड टीका सुद्धा झाली. मात्र प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आंदेकर विजयी झाल्या. रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना त्यांनी पराभूत केलं. जी बातमी आपण आता पाहिली त्या निमित्तानं आपल्याला भारतीय जनता पार्टीपर्यंत पोहोचायला हवं आणि आपल्या सोबत या निमित्तानं समीर बाकरे आहेत. समीरजी, आपल्याला कळलंच असेल रवींद्र धंगेकर आणि त्याची पत्नी प्रतिभा धंगेकर यांना पराभूत करण्यात आलंय. पण या निमित्तानं जी बातमी आपण थोड्या वेळापूर्वी पाहिली त्यातला मुख्य मुद्दा आहे की पुणेकरांना असे प्रतिनिधी का हवेत. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर जिंकलेले आहेत. हे आयुष कोमकर हत्या प्रकरणातले आरोपी आहेत. मग आता मला सांगा, अशा लोकांना पुणेकर निवडून का देत आहेत? एक निरीक्षण आपण त्रयस्थ व्यक्ती म्हणून सांगा. आणि तुम्ही पण काही कमी गुंडांना प्रतिनिधित्व दिलेलं नाही तसेही आरोप आपल्यावर लागतच होते.
नाही बघा प्रसादजी, आम्ही काही कोणत्याही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला तिकीट नाही दिलंय आणि आज जे पुण्यात झालंय, ज्या म्हणजे समाजाला सुद्धा विचार करण्याची गरज आहे की आपण कोणते प्रतिनिधी पाठवतोय आपल्या म्हणजे आपलं रिप्रेझेंटेशन करायला. तर मला असं वाटतं हा एक सिरियस मुद्दा आहे आणि जे रवींद्र दंगेकर आणि त्यांचा जो निगेटिव्ह अजेंडा होता त्याच्यामुळे सुद्धा हा होऊ शकतं असा परिणाम आलेला आहे. पण खरंच ही चिंतेची बाब आहे की गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे व्यक्ती आहेत किंवा ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत त्यांना लोक निवडून देतात आहे आणि ते आज जेलमधनं निवडणुका लढवतात आहे. तरी पुणेकर जे आहेत, जे एक म्हणजे महाराष्ट्राची एक सांस्कृतिक जी परंपरा आहे पुण्यातनं येते, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एखादी सीट दुसऱ्या सीटमध्ये असं झालं असेल, पण पुण्यामध्ये बाय अँड लार्ज सगळे चांगले उमेदवारच जिंकले असतील आणि ही गंभीर बाब आहे. जर असं काही झालंय तर ही नक्की गंभीर बाब आहे. समाजाला सुद्धा विचार करण्याची गरज आहे आणि माझं आव्हान आहे राजकीय पार्टीनी पण हा विचार केला पाहिजे की आपण कोणाला तिकीट देतोय आणि कोणाला नाही देतोय. फक्त जिंकणं जर हा आपला उद्देश असेल आणि आपल्याला समाजकारण करायचंय, राजकारण करायचंय, पण समाजकारण करताना कोणते व्यक्ती आपलं रिप्रेझेंटेशन करतात आहे हे पण राजकीय पक्षांनी बघायला हवं. जी समीरजी, यानंतरची पुढची बातमी येते ती मुंबईतून, ती आधी जाणून घेऊ. बातमी मुंबईमधून. ठाकरे गटाच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांचा विजय झालेला आहे. प्रभाग क्रमांक 199 मधून त्यांनी विजय मिळवलाय. महापौर पदावर सुद्धा यापूर्वी आपण किशोरी पेडणेकर यांना बघितलेलं आहे आणि आता त्यांचा पुन्हा एकदा विजय झालाय. प्रभाग क्रमांक 199 मधून त्यांचा विजय झालाय. बातमी ठाण्यातून येतेय. तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसलाय. शिंदे ज्या प्रभागामध्ये राहतात तिथेच त्यांचे उमेदवार पराभूत झालेले आहेत. माजी महापौर अशोक वैती यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. अशोक वैती हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आहेत. माजी महापौर आहेत ठाण्याचे. ठाकरे गटाच्या शहाजी खुसपे यांनी अशोक वैती यांना 667 मतांनी हरवलेलं आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी बावनकुळेंचा सत्कार केला. भाजपला विजय मिळाला त्यामुळे हा सत्कार करण्यात आला असं समजतंय. नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार केला आणि या सत्काराची ही दृश्य आपण बघतोय. राज्यभरात भाजपला जो विजय मिळालेला आहे त्यानिमित्तानं नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं कौतुक केलंय, त्यांचा सत्कार केलाय. आता वळूयात अहिल्यानगरच्या बातमीकडे. अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या युतीनं विजय संपादन केलाय. महानगरपालिकेच्या 68 पैकी 52 जागांवर या युतीनं विजय मिळवला. या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. एकूण 52 जागांवर जे आहे भाजप आणि राष्ट्रवादीने जागा मिळवलेल्या आहेत. आपल्यासोबत माजी खासदार सुजय विखे आहेत. दादा, या सगळ्या विजयाचं श्रेय कोणाला जाणार, कसं या सगळ्याचं हे केलं? विजयाचे श्रेय या अहिल्यानगर शहराच्या जनतेला जातं. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना जातं, सर्व पदाधिकाऱ्यांना जातं, सर्व आमच्या नेत्यांना जातं. त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या सगळ्यांचं एकत्रित प्रयत्न आणि जनतेने टाकलेला या दोन्हीही आमच्या नेतृत्वावर विश्वास हा त्याचा परिणाम आहे की अभूतपूर्व यश असं आपल्याला पाहायला मिळालं. आता रोडमॅप दाखवा हरकत नाही. आता आम्ही दाखवणार, करून दाखवणार आणि जे जे शब्द दिलेत, उपनगरांचा विकास, रिवाइज टीपी प्लान, त्याच्यानंतर अजून ज्या भागांमध्ये काम करणं बाकी आहे ते सगळे जे शब्द आपण या प्रचारामध्ये लोकांना दिले ते सगळे शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत. आता राज्यामध्ये जे आहे महायुती एकत्र आहे. आता इकडे स्वबळावर शिवसेना लढलेली होती, आता निकाल लागलेले आहेत. आता सत्तेमध्ये शिवसेनेला सहभागी करून घेणार का, त्याबाबत काही विचार झालेला आहे? नाही, आता लक्षात घ्या, ही युती भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यामुळे सत्तेमध्ये कोणालाही सहभागी करून घ्यायचा प्रश्नच निर्माण होत नाही. हे आमचेच कार्यकर्ते एवढे आणि आमचेच नगरसेवक एवढे झालेत, यांना शांत करता करता आता आम्हाला परिश्रम घ्यावा लागेल. मला असं वाटतं, पण त्यांना विकासामध्ये आम्ही कुठे कमी वासू देणार नाही. महायुतीचे घटक पक्ष आहेत, त्यामुळे सत्तेमध्ये हे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्व पदांवर आमचे कार्यकर्ते विराजमान राहतील असं मला वाटतं. जे आहे या सत्तेच्याच पदावर जे आहे भाजप आणि राष्ट्रवादीच राहील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर.
तर आजच्या या निकालाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाला. वंचित आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. प्रभाग क्रमांक 24 मध्ये चुकीचा निकाल लागल्याचा आरोप वंचितकडून करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं समजतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघतोय. दगडफेक या ठिकाणी झाल्याचं कळतंय. भाजपा आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. मुकुंदवाडी परिसरामध्ये हा सगळा जमाव जमलेला होता, ज्याची दृश्य आपण बघतोय. प्रभाग क्रमांक 24 मध्ये निकाल चुकीचा लागला असा आरोप करण्यात आला आणि त्याच्यावरून दोन पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. वंचित आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य बघतोय आपण. प्रतिनिधी विजय चिडे आपल्याला आणखी तपशील देतील. विजय, विजय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? जो सध्या तिथे राडा झालेला आहे असं समजतंय. दोन पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत. काय नेमकं तिथे घडलेलं होतं आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? नक्कीच जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते वंचित बहुजन आघाडी आणि भाजपचे काही उमेदवार पक्ष होते त्यांच्यामध्ये जो आहे तो राडा जो आहे तो निर्माण झाला होता. जी मतदान पेटी आहे, ईव्हीएम मशीन आहे, तिच्यात बदल करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो करण्यात येतो आणि त्यानंतर दुपारपासून हा वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यामधील जो आहे तो राडा सुरू होता. मात्र त्यानंतर राड्याचं स्वरूप जे आहे ते मोठ्या प्रमाणात चांगल्याचं पाहायला मिळत होतं आणि मुकुंदवाडी परिसरात मी या ठिकाणी आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र या परिसरामध्ये तत्पूर्वी भाजपच्या आमदारांच्या घरावर देखील मोर्चा काढण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये असणारे जे अवैध धंदे आहेत ते देखील बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येते. कारण त्यांना पाठिंबा हा भाजपकडून दिला जात असल्याचा देखील आरोप या ठिकाणी केला जात आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते वंचित बहुजन आघाडी यांचे समर्थक जे आहेत ते या ठिकाणी एकवटल्याचे पाहायला मिळत आहे आणि मोठा राडा जो आहे तो देखील या ठिकाणी झाला होता. त्यामुळे आता पोलिसांनी देखील या ठिकाणी आहे घटनास्थळी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लावलेला आहे. कुठला अनुचित प्रकार घडू नये या प्रसंगासाठी पोलिसांनी बंदोबस्त देखील या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र तत्पूर्वी या ठिकाणी काही भागामध्ये दगडफेक देखील झाली होती. त्यामुळे आता हे दंगलीचं स्वरूप होऊ नये यासाठी देखील आता या ठिकाणी सतर्कता बाळगली जात आहे. स्वतः जे उमेदवार होते आशिष गायकवाड यांनी देखील आता या नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता बुद्धविहार या ठिकाणी संपूर्ण नागरिकांची बैठक जी आहे ती सुरू आहे. म्हणजे अर्थात सभा जी चालू आहे आणि नेमकी आपला प्रभाव झाला आपण स्वीकारू असं देखील आता त्यांनी म्हणलेलं आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी जे आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण मुकुंदवाडी परिसरातील त्यांच्या वार्डामधील जे मतदार आहेत ते देखील त्यांच्या पाठीशी या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आणि आपण या ठिकाणी असणाऱ्या काही नागरिकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात. नेमकी काय सांगाल, कशामुळे या ठिकाणी आलेलं? शिंदा जाहीर केला की 4 सिलेंडर आले, 4 सिलेंडर आले. शिंदा जाहीर केलं नंतर कसं काय भाजपचं विषय संभाजीनगरचा सुरू आहे, त्याच्यामुळे आपण पटकन भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी प्रवक्ता समीर बाकरे यांच्यापर्यंत जातोय. समीरजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल? ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये आपण यश संपादन केलं त्याच पद्धतीनं संभाजीनगरात सुद्धा आपण धनुष्यबाणापेक्षा वरचढ ठरला आहात. ही आकडेवारी आत्ताच्या घडीला जी समोर येते ती हेच दाखवतेय. संभाजीनगरमध्ये हे कसं शक्य झालं? कारण याच संभाजीनगरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेला सत्ता प्राप्त झाली होती ठाण्याच्या नंतर आणि त्यावेळेला तिथपासून आजपर्यंत कायम खान हवा की बाण हवा ही घोषणा चालायची. आता तिथे जो काही बदल झालाय तो कशामुळे झालाय? बघा प्रसादजी, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते पूर्ण महाराष्ट्रभर मेहनत करतात आहे आणि संभाजीनगरचे जे काही आपले प्रॉब्लेम्स होते, तिथे पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर होता, तिथे हिंदुत्व जे म्हणजे उद्धवजींनी जे हिंदुत्व सोडून दिलं होतं त्याच्यामुळे एक पोकळी पण निर्माण झाली होती. भारतीय जनता पार्टी तिथले प्रश्न हाताळत होते. देवेंद्रजींनी स्वतः तिकडे लक्ष दिलं होतं आणि तिथले विकासाचे पण मुद्दे जे देवेंद्रजींच्या लक्षात होते आणि त्याच्यावर ऍक्शन चालू होती. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिथे पण त्यांना समजलं होतं की आज भारतीय जनता पार्टीचा जो विजय इथे झालेला आहे तो आपल्या छत्रपती संभाजीनगरसाठी किती आवश्यक आहे. त्याच्यामुळे तिथले कार्यकर्त्यांना पण माझं नमन की इतकी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि अशा ठिकाणी त्यांनी कमळ फुलवलेलं आहे की जिथे चॅलेंजर्स पण भरपूर होते.
तर मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंजींनी जो हिंदुत्वाचा विचार सोडला आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी किंवा देवेंद्रजींचं जे नेतृत्व आहे, समीरजी तिथे जो विजय संपादन झालेला आहे तो तुम्ही शिंदेंवर विजय संपादन केलेला आहे. नाही बघा कसं आहे प्रसादजी, आता आमची जी महायुती आहे ती काही ठराविक ठिकाणी झाली आणि बाकी ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत होती. पण जेव्हा आम्ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत उतरतो तेव्हा असं आहे की तिथले लोकल कार्यकर्ते पूर्ण जोमाने उतरतात आणि प्रचंड मेहनत करतात आणि आमचे तिथले स्थानिक नेते पण त्यांच्या पाठीमागे उभे असतात. तर जेव्हा निवडणूक भारतीय जनता पार्टी लढतो ती आम्ही जिंकण्यासाठीच लढतो, मग मित्र पक्ष असो किंवा आमचे दुसरे विपक्षचे लोक असो, पण आज आपण निवडणूक लढतोय तर जिंकण्यासाठीच लढावी लागते आणि भारतीय जनता पार्टीची जी निवडणूक यंत्रणा आहे ती पूर्ण कामाला लागते अशा वेळेला. त्याच्यामुळे हा विजय हा खरा कार्यकर्त्यांचा आणि आमच्या ग्राउंड वर्कर्सचा आहे. जी, पुढच्या बातमीकडे आपण वळूया. आणि ही बातमी नवी मुंबईमधून आहे. नवी मुंबईत आता आपण बघतोय की नवी मुंबईमध्ये ठाकरे गटानं खातं उघडलेलं आहे. विशाल विचारे यांचा सीवूड्स दारावे या ठिकाणाहून विजय झालेला आहे. नवी मुंबईमध्ये ठाकरे गटानं खातं उघडलेलं आहे. पुढची बातमी जालन्यातून येते. जालन्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं एक हाती सत्ता संपादन केलेली आहे. हे तेच जालना आहे जिथे मनोज जरांगे नावाचे सद्गृहस्थ असतात. भारतीय जनता पार्टीनं इथे 41 उमेदवार जिंकलेले आहेत. जालना महानगरपालिकेत पहिल्यांदाच निवडणूक होत होती आणि तिथे भारतीय जनता पार्टीचे 41, शिवसेनेचे 12, काँग्रेसचे 9 उमेदवार विजयी झालेत. MIMनं तिथं सुद्धा 2 जागांवर यश मिळवलेलं आहे. मनोज जरांगे नावाचे सद्गृहस्थ इथे बसूनच आपल्या आंदोलनाला हवा देत असतात. मात्र त्यांच्या गावात कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी जिंकली आहे त्याचा आकडा समोर येतोय. आपण या निमित्तानं पटकन समीर बाकरे यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. समीरजी, जालन्याचा निकाल आपण ऐकला असेल. जालना हा महानगरपालिकेच्या अनुषंगानं निकाल देणारा एक आश्चर्यकारक निकाल समजावा का? कारण याच जालन्यातून निघून सातत्यानं मनोज जरांगे भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलत होते. त्यांच्या गावात ज्या वेळेला निवडणूक झाली तिथं निकाल वेगळा लागला. बघा, देवेंद्रजी फडणवीस जेव्हा मराठा आंदोलन पण सुरू होतं आणि त्यांच्यावर एकदम वैयक्तिक आरोप सुद्धा केले जात होते, त्यांनी अतिशय संयमी भूमिका घेतली होती. कारण देवेंद्रजींचा नेचर असा आहे की ते कोणाचे पर्सनल अटॅक्सवर रिॲक्ट नाही करत. त्याच्यामुळे देवेंद्रजींचं जे नेतृत्व होतं ते सगळ्या मराठा समाजालाही माहिती आहे आणि नंतर मनोज जरांगे पाटील यांनी पण भूमिका घेतलेली आहे. मराठा समाजाचे प्रश्न असो किंवा ओबीसी समाजाचे प्रश्न असो, हे देवेंद्रजी चांगल्या तऱ्हेने सगळ्यात जास्ती त्यांनी हाताळलेलं आहे. तर मला असं वाटतं, मी पुन्हा तो मुद्दा आपल्या समोर आणतोय की देवेंद्रजींचा संयमी स्वभाव, विषय समजून घेण्याची त्यांची कॅपॅसिटी आणि ते सॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी, या तिन्ही गोष्टींमुळे समाजातला प्रत्येक वर्ग हा भाजपकडे आकर्षित होतोय आणि भारतीय जनता पार्टीची जी यंत्रणा आहे, ते कार्यकर्ते असो, पदाधिकारी असो, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असो, बावनकुळेजी असो, हे सगळे लोक एका विचाराने आणि समाजाच्या भल्यासाठी खालपर्यंत पोहोचतात आहे. त्याच्यामुळे मराठा समाज असो आणि किंवा ओबीसी समाज असो किंवा समाजाचा वेळेची मर्यादा आहे. समीरजी, वेळेची मर्यादा आहे. पटकन पुढच्या बातमीकडे वळूयात. आधी आता आपण ज्याचा उल्लेख केला त्याच अनुषंगाने ती बातमी येते म्हणून पटकन थांबवलं आपल्याला. पुढची बातमी महत्वाची आपण बघतोय ती म्हणजे अमित साटम आणि रवींद्र चव्हाण यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला. भाजपच्या विराट विजयानंतर फडणवीसांनी हा संवाद साधला. अमित साटम आणि रवींद्र चव्हाण यांच्याशी त्यांनी संवाद साधला. माननीय अध्यक्ष महोदय रवींद्र चव्हाण साहेब, अभिनंदन तुमचं. फार फार तुमच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मिळालेला जो विजय आहे तो नेत्रदीपक अशा प्रकारचा विजय आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं मनापासून अभिनंदन. यस यस यस. आता तुम्ही कुठे आहे सध्या? प्रदेश भाजपला ना? हा, यस यस. येतो तिकडे आम्ही थोड्या वेळाने येतो. चला, खूप शुभेच्छा तुम्हाला. अमित, खूप अभिनंदन. खूप डायरेक्ट चांगलं झालं. आता काही चिंता करायचं कारण नाही. फार सुंदर केला तुम्ही. फार तुमचं अभिनंदन आहे. आता आपण बस एकदम जबरदस्त आहेत त्याच्यात, म्हणजे लेटेस्ट होप. यस 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 यस. मुंबईप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं पुण्यातही घोडदौड संपन्न केली. भारतीय जनता पार्टीनं इथे अजित पवार आणि शरद पवार यांच्या युतीच्या विरोधामध्ये निवडणूक लढली होती.
पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपल्या गेल्या वेळच्या यशाचं परिमाण कायम राखलं. भाजपाचा 80 जागांवर आघाडीसह विजय संपादन होताना दिसतोय. पुण्याच्या बरोबरच लगत असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला फटका बसला. काका पुतण्याच्या युतीला जनतेनं नाकारलंय. पिंपरी चिंचवड इथे काका पुतण्यांना धक्का बसला, कारण दोन्ही ठिकाणी त्यांचा जवळपास पराभव झालेला आहे. यानंतर पुढची बातमी आपण बघतो नांदेडमधून. नांदेडमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये वंचित बहुजन आघाडीला यश मिळालंय. वंचितचे 4ही उमेदवार तिथे विजयी झाले. राहुल सोनसळे, प्रशांत इंगोले जिंकलेले आहेत. शिवाय भाग्यश्री गोडबोले आणि शेख अहमद सुद्धा विजयी झाले. पटकन आपण समीर बाकरे यांच्यापर्यंत जातोय. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून आपल्या सोबत आहेत. समीरजी, पुण्यामध्ये काका पुतण्या एकत्र आले, त्यांना लक्षात नाही आलं का की जनमत आता आपल्या सोबत नाही? एक आणि दुसरा मुद्दा, सत्तेत सोबत बसलेल्या देवेंद्र फडणवीस असो की भारतीय जनता पार्टी असो, यांच्यावर ज्या पद्धतीनं अजित पवारांनी टीका केली त्याला जनतेनं उत्तर दिलं का? बघा, आमचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी हे या विषयावर आधीच बोलले की आम्ही त्या विषयांमध्ये पर्सनल टीका टिप्पणी आम्हाला करायची नाहीये. त्याच्यामुळे आज जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे, आम्ही जनतेचे आभार मानतो. आणि अजितदादा आमचे महायुतीतले सन्माननीय उपमुख्यमंत्री आहेत. आज लोकल निवडणुकीमध्ये जे काही म्हणजे शाब्दिक वार झाले असतील तर त्याच्या आजपासून ते विसरायची गरज आहे. आणि आज परत जनतेच्या कामाला जोमाने लागायचं. अजितदादा पुण्याचे महत्वपूर्ण नेते आहेत आणि पालिकामध्ये आमची सत्ता आहे. आणि अजितदादांबरोबर आम्ही जे काही पुण्यासाठी जे विकास करायचा हे सगळ्यांचं कॉपरेशन घेऊन एकत्र करू. तर मला असं वाटतं की अजितदादा निवडणुकीच्या धामधुमीत जे काही वार प्रत्यवार झाले त्याच्यावर आज विसरण्याची गरज आहे. आणि जनतेचे जे मॅन्डेट मिळालंय ते निवडणुकीत जे घवघवीत यश दिलंय, भारतीय जनता पार्टी पुण्याची जबाबदारी वाढलेली आणि त्यामुळे आम्ही जोमाने कामाला लागू की पुण्याच्या ज्या समस्या आहे, अजूनही पुण्याची पूर्ण ट्रॅफिकची समस्या आपण सॉल्व्ह करू नाही शकलोय. पुणे एक वाढतं शहर आहे आणि पुण्यात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आहे, सॉफ्टवेअर आहे. आज तिथली रिअल इस्टेट ही बरीच प्रमाणात प्रचंड वाढते आहे. पूर्ण चारही बाजूनी वाढताय. तर आज सिव्हिक जे चॅलेंजेस आहे ते पुढे मोठ्या प्रमाणावर राहतील आणि ते चॅलेंजेसच आम्हाला सॉल्व्ह करण्यात जास्त इंटरेस्ट आहे. अजितदादांचा जो पक्ष होता जो शरद पवार साहेबांबरोबर गेला, आज ते जे काही कारणामुळे गेले, आज त्यांना कळलं असेल की आज जो जनता कोणाच्या पाठीशी आहे. तर महाराष्ट्राचा मी असं म्हणेन की असली धुरंधर हे देवाभाऊच आहेत. जी, पुढच्या बातमीकडे वळूयात. मतमोजणी केंद्रावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अक्षरशः गोंधळ घातला. ईव्हीएमचा सिरियल नंबर मॅच होत नसल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला. मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होणार असल्याची माहिती समजली. मतमोजणी केंद्रावरची दृश्य आपण बघतोय. रुपाली ठोंबरे पाटील आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळतात. एक जाळी आहे जिथे ही सगळी मतमोजणी सुरू होती, त्या जाळीवर थेट त्या चढल्या. गोंधळ घातला त्यांनी. ईव्हीएमचा सिरियल नंबर मॅच होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. आणि या सगळ्या प्रकारानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होणार असल्याची माहिती समजते. दरम्यान निकाल लागलेले आहेत आणि या निकालांचा अन्वयार्थ काय आहे तो लक्षात घेऊया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये यशस्वी झालेले आहेत. फडणवीसांकडून पवार आणि ठाकरेंचा एक हाती पराभव करण्यात आलेला आहे. पवार काका पुतण्याला जनतेनं नाकारलंय. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची जादू चाललेली नाही असं आत्ता म्हणायला लागेल. मात्र निकाल पूर्ण येऊ द्यात. शिंदेंनी ठाणे राखलंय. मुंबईत मात्र त्यांची कामगिरी सुमारच राहिलेली आहे. नवी मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये भाजपाचा बोलबाला दिसतो आहे. तर मुंबईचा विचार करता ठाकरे नेमकं का हरले या सगळ्या संदर्भातले काही तपशील आपण जाणून घेऊयात.
मराठी माणूस धोक्यात आलाय, या भोवतीच संपूर्ण प्रचाराचा आराखडा बनवणं ठाकरेंना भोवलं. मुंबईच्या विकासासाठी काय करणार यावर त्यांनी घेतलेल्या प्रचार सभांमध्ये त्यांनी भर दिला नाही, हा सुद्धा मुद्दा याच्यामध्ये समोर येतोय. शिवाजी पार्कच्या सभेमध्ये राज ठाकरेंचं बहुतांश भाषण हे गौतम अदानींवर टीका करणारं होतं. मुंबईकरांना विकास हवाय, राजकीय डावपेचांमध्ये त्याला रस नाही, हे ठाकरे ओळखू शकले नाहीत. या पुढचा मुद्दा म्हणजे भुयारी मेट्रोवरून राजकारण केलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा काहीशी ते विकास विरोधी आहेत अशी झाली, ज्याचा फटका ठाकरेंना बसला. भुयारी मेट्रोचं काम बंद करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते, हे मुंबईकर विसरलेले नाहीत. विकास कामं फडणवीसांनी करून दाखवली हे मुंबईकरांना दिसतंय आणि त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न हा फसला. राज ठाकरेंना मतदारांनी पुन्हा एकदा नाकारलं. मतदानाला केवळ 20 दिवस उरलेले असताना ठाकरे बंधूंनी आपल्या युतीची घोषणा केली. त्यापूर्वीचे अनेक महिने युती होणार का याबाबतच्या फक्त चर्चा सुरू होत्या आणि कमी दिवस होते, त्यामुळे दोन्ही भावांना प्रचारासाठी सुद्धा फारसा वेळ मिळाला नाही. दरम्यान आता पाहूयात की अजित पवार यांना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कसा आणि का दणका बसलेला आहे. एकाही मोठ्या महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचा विजय झालेला नाही. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी समोर त्यांची दाणादाण उडालेली आहे. पुणे शहरामध्ये देखील अजित पवार यांच्या पक्षानं सुमार कामगिरी केली. काका शरद पवारांशी युती करण्याचा त्यांना अजिबात फायदा झाला नाही. काकामुळे बरं चाललंय असं म्हणणं त्यांच्या अंगलट आलंय. राज्यस्तरावर महायुतीमध्ये पालिकेत काकासोबत हे समीकरण लोकांना भावलेलं नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना तिकीट देणं सुद्धा अजित पवारांना भोवलंय. राष्ट्रवादीला त्याची किंमत चुकवावी लागली आहे. या बातमीसह बातमीपत्रामध्ये इथेच थांबते. बघत रहा जय महाराष्ट्र.